तुमच्या फेस शेप अकॉर्डिंग कुठली नथ घ्यावी कळत नाहीये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या महाराष्ट्रीयन लुकचा सगळ्यात महत्त्वाचा दागिना म्हणजे नथ आणि ती सिलेक्ट करताना कुठली काळजी घ्यावी हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग पाहूया कुठल्या फेस शेपला कोणती नथ छान दिसेल। सगळ्यात आधी पाहूयात कोणत्या साईजची नथ तुमच्या चेहऱ्याला छान दिसेल। सध्या ना खूप छान डिझायनर आणि मोठ्या नथींचा ट्रेंड चालू आहे, पण तुमचा चेहरा जर छोटा असेल तर खूप मोठी नथ न घेता तुमच्या ओठांच्या वर संपेल एवढीच नथ घ्या। आणि जर तुमचा मीडियम फेस असेल तर अशी नथ घ्या जी तुमच्या ओठांपर्यंत येईल। आणि ब्राइड्स जर तुमचा चेहरा मोठा असेल किंवा लॉंग फेस असेल तर तुम्ही मोठी नथ घातली तरी छान दिसणार आहे। आणि जर तुम्ही मॉडर्न ब्राइडल लुक कॅरी करणार असाल तर तुमचा फेस शेप कसाही असला तरी तुम्ही अशा प्रकारची छोटीशी नथ सुद्धा घेऊ शकता जी खूप छान दिसते। आणि जर तुम्ही ब्राइडल ज्वेलरी रेंटनी घेणार असाल तर एक एक्स्ट्रा नथ नक्की कॅरी करा, कारण या ज्वेलरी तुमच्या आधी बऱ्याच जणींनी वापरलेल्या असतात। मग अशा वेळी ती नथ काही वेळेला लूज होण्याचे चान्सेस जास्त असून ती खाली सटकत राहते। माझ्या ब्राइड्स बरोबर अशा गोष्टी बऱ्याचदा झालेल्या आहेत। आणि तुम्ही गोल नोजपिन घेणार असाल तर ती मोस्टली स्क्रूवालीच घ्या, कारण ती व्यवस्थित सेट होते। या उलट प्रेसची नथ सारखी खाली गळून पडण्याची भीती असते। नथ सिलेक्ट करताना या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील, हो ना? अशाच प्रकारच्या टिप्स अँड ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।